टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। सरकारमुळे शेतकऱ्याला गोड गोड दिवाळी न खाता ठेसा भाकरी, चटणी भाकरी, पिठलं भाकरीवर दिवस काढायची वेळ आलेली आहे। दिवाळीच्या धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याच्या विरोधात काम करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यावर उठलेल्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काळी दिवाळी सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याची काळी दिवाळी साजरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला काळी दिवाळी साजरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो। आंदोलन करत आहोत या सरकारनं, या राज्य सरकारनं व केंद्र सरकारनं महापूर व अतिवृष्टीच्या काळात सरकारची टिंगल सरकारनं या शेतकऱ्याची दिवाळी ही काळी केलेली आहे। ही दिवाळी कुठलीही मिठाई न बनवता ठेसा भाकरी, पिठलं भाकरी ह्याच्यावर शेतकरी व चटणी भाकरी ह्याच्यावर सरकारमुळं शेतकऱ्याला चटणी भाकरी खायची वेळ आलेली आहे, पिठलं भाकरी खायची वेळ आलेली आहे। त्यामुळं अशा सरकारचा मोह काँग्रेसच्या वतीनं आम्ही धिक्कार करतो। धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला बेसन खायला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सरकारला या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला पिठलं भाकरी खायला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याच्या जीवावर उठलेल्या सरकारचा धिक्कार असो। आज या ठिकाणी या सरकारमुळे शेतकऱ्याला गोड गोड दिवाळी न खाता ठेसा भाकरी, चटणी भाकरी, पिठलं भाकरीवर दिवस काढायची वेळ आलेली आहे। दिवाळीच्या वेळेस अशा भाकरी, शेळ्या भाकरी खाऊन मागून खायची पाळी आलेली आहे। अनुदान दिवाळी आहे, शासनानं कुठल्याही प्रकारचं अनुदान, कुठल्याही प्रकारची मदत आतापर्यंत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।